आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठे देवा विढाला नमो रुक्मिणी बाहुलिनी हान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा नमन जीवानी मानेल संतांशी रुंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया बली मस्तक हे पाया What
टाळी वाजवा. आपले या हिता जो असे जागता घाला लवकर घाला. हा हिशेब करू नका. झालं का? हा बोलू नका, शांत राहा. बसा आता, लवकर बसा. हनुमंतराव बसा घरी. असं या, इने करायला लावला का पुका? बर, ते कोपऱ्यात बसले इकडे या. काम येऊ तिकडं. या या इकडे, इकडे या. या 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 या. नाही त्याच्या मनाला पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चोरणार उठलं. उठाला विठाला. आला. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाठे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी शिवी करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या सुपुत्राच्या माता पित्याला धन्यता देतात. उडाला विडाला. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. मला वाटतं सालावाद प्रमाणे दरवर्षी आहे ना, आपल्या कोंडशी या गावामध्ये सर्व गावकरी मंडळी, तरुण मंडळी सर्वांना एकत्र येऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं, आपल्या सर्व हिंदू धर्माची आई माय असणारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा हा 301 वा हा जयंती उत्सव तुम्ही सर्वांना घडून आणला. तुम्हा सर्व गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोऱ्यात टाळी वाजवा एक बार. तुमच्या सर्वांच्याच वतीने आज दर्शनाचा शिवेचा योग आहे. या कार्यक्रमाला एक एकाची म्हणूया परी अशी दिग्गज मंडळी आहे, ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट, आपल्या परिसराचं वैभव आमचे हरिभक्तीप्रायण बालाजी मामा सूर्यगावकर. जोऱ्यात टाळी वाजवा मामासाठी. आज ज्यांना पाठीमागं 7 संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, आमच्या परिसराचं वैभव असणारे आमचे पंढरीनाथ महाराज कदम. जोऱ्यात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आज ज्यांची मृदंगार थाप पडते, मृदंग महावीर, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी, साक्षात ज्यांच्या हातातून मृदंग बोलतो आमचे कृष्णा महाराज. जोऱ्यात टाळी वाजवा महाराज. आपल्या परिसरातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आमचे राम महाराज आहेत, आमचे बाळोदादा शिंदेच की, त्यानंही इथपर्यंत फोन केला. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे दादा, तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका. आमचे पुढं शूटिंगवाले दादा, तुम्हालाही धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य वढाला विढाला. मामा आनंद वाटला. एक वाक्य बोलतो यांच्यासाठी बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. जयंती भरपूर करतात कृष्ण महाराज, अख्ख्या महाराष्ट्रात जयंती चालू आहे. काही ठिकाणी कीर्तन आहे, कीर्तन झालं की मिरवणुकीला डीजे. पण या गावामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आमच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मिरवणूक काढली, म्हणून तुम्हालाही धन्यता आहे. विढाला विढाला. अरे जयंती भरपूर करतात, यात नवल नाही, पण सात्विक वृत्तीनं, चांगल्या कृतीनं, चांगल्या विचारानं, चांगल्या आचारानं. माझ्याकडे लक्ष द्या, बोलू नका. हे कसं आहे, भजनी विक्षेपतेची पाय विक्षेप करू नका. चांगल्या विचारानं जयंती साजरी करणारं गाव
फक्त कोणशी गाव आहे. विडाला विडाला हो, भजन असावं पण आदरयुक्त भजन असावं, परमार्थ असावा पण आदरयुक्त परमार्थ असावा. टाळी वाजवा. आमच्या मामाजीनं चाल गायली यात नवल नाही. ते ज्या टायमाला चाल गात होते ना त्या तोला मोलाचा आमचे कृष्णा महाराज वाजित होते. हे आदरयुक्त वाजन आहे. विडाला विडाला बस. पण आज हा जयंती उत्सव या ठिकाणी होतो. एक वाक्य आहे का, काही व्यक्तीच्या येण्यालाही किंमत आहे बालाजी महाराज आणि जाण्यालाही किंमत आहे. काही व्यक्तीच्या येण्यालाही किंमत नाही आणि जाण्यालाही किंमत नाही. ऐका बरं काय, असे बरेच माणसं आज आहेत जिवंत आहेत पण इकडं आले म्हणजे अर्थात येण्यालाही किंमत नाही आणि त्यांच्या जन्म येऊन काय केले तू मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, काय केले तू मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, तू मुद्दल गमाविले. जन्म जन्म येऊन काय केले मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, काय केले बाबा मुद्दल गमाविले, जरा इमानदार जोरात वाजवा. विडाला विडाला जन्म येऊन काय केले तो हा मुद्दल गमाविले. विडाला विडाला हे जीवन ना नफा ना तोटा, कोणत्याच फायद्याचं जीवन नाही. पण ऐका, आज ज्यांची जयंती आहे एक वाक्य बोलतो. तुम्ही जयंती साजरी करता यात नवल नाही आईला देवीची. आज आमच्या राष्ट्रमाता आईला देवीची जयंती. तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, हरी तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, ही भूमंडळा माझी कीर्ती, हरी भूमंडळा माझी कीर्ती, तुका मन गाजे वैकुंठी सोहळा, या ही माझी कीर्ती, माझी कीर्ती. वा वा, जोरात टाळी वाजवा. हे कसं आहे, आमचे तुमचं नाव काय? चेअरमन. हे मला असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन कारण फाशी घ्यावरती उगं काय मामा रात्रभर पकडलं काय नाही सापडलं. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो, कृष्णा महाराज माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच ना पंढरनाथ बाबा. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही, हे माझं भाग्य आहे. टाळी वाजवा. विडाला विडाला जाऊ द्या, आज जयंती इथं आहे यात नवल नाही. तो का म्हणे गाजी वैकुंठी सोहळा. वारे हाती माप चाले सज्जनाचे, चाले सज्जनाचे, कीर्ती मुखनाचे नारायणे, कीर्ती मुखनाचे नारायणे. वारे हाती माप चाले सज्जनाचे, चाले सज्जनाचे, कीर्ती मुखनाचे नारायणे, वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुखनाचे नारायणे, नारायणे. वारे हाती माप चाले
विनोद नाही चर्मर हे आवाज यांच्या आईच्या पोटात कसा शांत बसला असेल. टाळी वाजवा, हसू नका, टाळी वाजवा. महाराज खरंच नाही, खरं ऐका, विनोद म्हणून बोलत नाही, एक वाक्य ऐका. ही जी कृती आहे ना, ही हजारो जन्मातली पुण्य लागते हे घडण्यासाठी. कृष्ण महाराज काही काही माणसं सोर लावू लावू मिली सा सा त्याचा घात झाला पण सहन आहे आला. विढाला विढाला नाही नाही, भाग्य आहे महाराज, भाग्य आहे. हो का, दोन आमच्या कृष्णा महाराजांना 2-3 कीर्तन वाजिलेत. गो म्हणा की आता हे तिसरं म्हणजे काय साधन आहे. आता ते पाकिट बघून मला चेक करायची. विढाला विढाला नाही नाही, इतकं सोपं नाही, याला घासावं लागतं. काय करावं लागतं? तो का म्हणे माझे उग जमत नसतं. विढाला विढाला जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, लक्ष देणं आहे का. हा सोहळा तुम्ही घडून आणलाय म्हणून तुम्हालाही धन्यता आहे. टाळी वाजवा, तुम्हालाही धन्यता आहे. म्हणून एक वाक्य बोलू का, थोडं लक्ष देणं आहे का. बरं काय जास्त बोलणार नाही, थोडे परी निरे. बऱ्याचशा भक्तानं संतानं सेवा केली मामाजी, बऱ्याच जणांना सेवा केली, बऱ्याच जणांना भक्ती केली. कुणं देव हृदयात साठवला. एक वाक्य आहे का, कुणं देव हृदयात साठवला, कुणं मनात साठवला, कुणं त्याला धरलं. ऐका बरं, पण हातात ज्यांना झेललंय त्यांचं देव, त्यांचं नाव आज आईला देव होळकर आहे. ज्यांच्या हातात देव आला, आणि खरं सांगू जगामध्ये हातात देव येण्यासाठी भाग्य लागते. तुकोबर आहे सांगतात, ज्याच्या हातात देव आला ना, हरी आला हातात, हरी आला हरी आला हरी आला मग कैसी भयत, मग कैसी भयत. मग कैसी भयत, मग कैसी भयत, हरी आला मग कैसी भयत. त्याची सरली ये रजार, ये र ये न ये न जार, ये न ये न ये न. क्या बात है. असं वाटलं खिशातले हजार हजार द्यावं. घेत नाही. हा घेत नाही. टाळी वाजवा. विढाला विढाला हरी आला हात मग कैशी भयतील झोपा. टाळी वाजवा. अरे जगाचा मालक ज्यांच्या हातात आहे त्यांना काय भय आहे. टाळी वाजवा. आता हा फोटो पहा. डाव्या हातात माझ्याकडे बघा, इकडं डाव्या हातात महादेवाची पिंड, वरी असा. हा फोटो पहा आणि एक वाक्य बोलतो आहे, घाट असू द्या, ज्या घाटाचा थाट आहे फक्त आमच्या आईला देऊळ आहे फक्त. मग आज जगासाठी ज्यांना मंदिराचा जीर्णोद्धार केला महाराज, अशा एका पिताजीच्या पोटी ज्यांना जन्म घेतला त्यांच्या पिताजीचं नाव काय होतं? मानकोजी शिंदे, बरोबर ना? ऐका, त्यांच्या आईचं नाव झोपले काय? त्यांच्या आईचं नाव सुशीलाबाई शिंदे. टाळी वाजवा. अरे ज्यांना या 2 रत्नाच्या पोटी जन्म घेतला त्यांना धन्यता आहे. पण अभंगाच्या प्रथम चरणात आपुलिया ही ताजो असे जागता, आपुलिया ही ताजो असे जागता, टाळी टाळी. आपुलिया ही ताजो असे जागता.
आपण याही नाचवाचे जगता, आपण याही नाचवाचे जगता, आपण याही नाचवाचे आपण मातेच्या पोटी ज्यांना जन्म घेतला, ज्या पित्याच्या पोटी ज्यांना जन्म घेतला, ऐका बरं का, त्यांना धन्यता नाही. धन्य माता पिता आपुलिया पिता. आधी स्वतःच हित साधाव. आपुलिया आपण करा सोड. संसार बंधन. एक वाक्य आहे का बरं काय, जगासाठी त्यांना जी प्राप्ती केली ती प्राप्ती आपल्या स्वतःसाठी केली. टाळीवान आपण जेववी लोका, नाही तर बरेच माणसं असे अमृताची गोडी पुढीला सांगायची, आपण उपवासी मरून आपण उपवासी मरून अमृताची गोडी पुढीला सांगायची, आपण अमृताची गोडी पुढीला सांगा, ताली वाजवा. आधी आनंद जय हो, आधी आनंद आनंद नाही आनंद आनंद आहे. क्या बात है. बरेचसे माणसं दुसऱ्याला सांगतात, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे. ताली 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 ताली. क्या बात. अमृताची गोडी पुढीला अमृताची गोडी पुढीला सांगायची, अमृताची गोडी पुढीला सांगायची, टाळी वाजवा जोरात. जसे काय लग्नात बसले वाटोळ झाले, जोरात वाजवा. म्हणताय विठाला विठाला. माडी का इकडे बाग, इकडे बरे बाग. हे दिसा इतकाले पण लय गाव. हे पंढरनाथ बा मला एका गावात एवढंच भेटलं, जे हरी म्हणलं, जे हरी कुठं आहे डाव. मी म्हणलं आम्ही का पत्ते खेळाला का काय कृष्णा बुवा. मी सत्य लेकरा म्हणलं सांग बरं, म्हणलं तुझा जन्म कधी झालाय. ती म्हणली शुक्रवारी. आता त्यानं गपची बसाव का नाही. ते मला म्हणे महाराज तुमचा काही झालं, म्हणलं रविवारी. मला म्हणे हेट मूर्ख आहेत नालायक आहेत. म्हणलं कसं काय, रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे लेकरं एवढे हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो. ऐका बरं का बाहेर बसलेले, बंगला बांधता नाही तर बांधू नका, शेती घेता आली नाही तर घेऊ नका, गाडी घेता आली नाही तर घेऊ नका, जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. महाराज ज्याच्या घरात संस्कार आहेत, ऐका बरं काय, त्याच्याच घरात संतती आणि संपत्ती चांगली आहे. संततीला महत्व नाही, एक वाक्य आहे का, संपत्तीला महत्व नाही, संतती निगती कशी याच्यावर महत्व आहे. पैसा तर कोणी कमवतो, पैसा टिकण्यासाठी संतती चांगली असा. विडाला विडाला
अमृताची गोडी पुढेला सांगसी. आपण उपवासी मरून या. आता बरेचसे लोक सांगतात अमृत. मामा अमृत पेले माणूस अमृत. ज्याचा कधी मूर्ती होत नाही त्याचं नाव अमृत. अमृत पेल्यास माणूस मरत नाही. पेले का तुम्ही? नाही युनत नाही. आता बरेच माणसं सांगते तो पंक्ती घाला कीर्तनकार बरेच कमरा बांधव आमच्या संगीत पंक्ती करा अन्नदान करा आणि त्यातले त्यात अधिक महिना आहे मरा टाळी वाजवा. आधी कसे अधिकम फलम. आज आमच्या मामाला जर तुम्ही जर 10,000 दिले का कमी झाली जास्त सांगू विनोद नाही. आज तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा, ज्ञानदान करा, पैसादान करा, कोणतंही दान करा, तुम्हाला दुप्पट पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा योग आहे कृष्ण महाराज. ऐका बरं काय, अधिक महिन्यामध्ये आमच्या पुण्यश्लोक राजमाता आईला देवहोळकर यांची जयंती याला आपलं भाग्य आहे. यांचं भाग्य आहे आपलं. विढाला विढाला संतांना अगोदर शिवितो हा रस वाटितो आणि घ्यारे होऊ नका. तुका मन खातो आनंदाचे लाडू, तुका मन खातो आनंदाचे लाडू, कचरो फोडू घारे टाळी टाळी या दे 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 दे. तुका मन खातो आनंदाचे लाडू, तुका मन खातो आनंदाचे लाडू, नका पडू घारे, नका पडू घारे, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, परिणाम नका तर पडू घ्यारे तुम्ही. सोपा टाळी वाजवा. विढाला विढाला बस अगोदर आपल्यासाठी म्हणून तुका बऱ्याच सांगतात आपुलिया हिता जो असे जाऊ द्या. थोडक्यात बोलतो तुमचा टाइम घाल नाही माझ्याकडे लक्ष द्या. एक वर्ग जागाही नाही मामा त्याला हितही कळालं नाही. दुसरा वर्ग जागा आहे पण हित कळत नाही. तिसरा वर्ग आहे हितही कळतं आणि जागा बी आहे. विढाला विढाला तुम्ही भाग्यवान आहात बरं का. पहिला वर्ग जागाही नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. हितही कळत. आता तुम्ही एवढा सोहळा घडून आणलाय ह्याच्यातले काही म्हणतात राव डीजे एक दोन म्हणतात आपल्याला तर डीजे पाहिजे तर म्हणजे जागाही नाही हितही कळालं. जाऊ दे थोडक्यात बोलतो. दुसरा वर्ग हित कळाले पण जागा नाही. दुर्योधनाला हित कळालं पण जागा नव्हता. ऐका रावणाला हित कळालं पण जागा बोला की जागा. स्वप्न पडलं पंढरीनाथ महाराज कुणाला मंडोदरीला. मंडोदरी बोले रावणा परती स्वप्न देखील मध्ये राहते गणो वानर मिळाले किती शिळा सागरी बांधीला दोघे धनुर्धर हिरवानर उत्तरोने आले पहिलं तीर एका परेश एक वीर बडेवार बोलती दोघे धनुर्धर. हे मागून ढकली ते नसलेला ताप. हे चौकदार नाही हे बरे मागाल विढाला विढाला जाऊ द्या. कुणाला स्वप्न पडलं हा कुणाला पुण्या मंडवदरीला ह्याच्या मंडवदरीला स्वप्न पडतंय कापूस चोरून नेल्यास. विढाला विढाला स्वप्न पडलं मंडवदरीनं हलवलं. कुणाला? राजा रावणाला. मालक म्हणे का जागे व्हा. काय आपली इच्छा? 2 ईर धनुर्धर आहेत लंकेवर येतील लंका उद्ध्वस्त करतील आणि सीतेला घेऊन जातील. सीतेला परत द्या. कोण म्हणू लागलं? कोण? मंडोदरी. आणि पतिवर्ता होती मुख्य पतिवर्ता मंडोदरी. माझ्याकडे लक्ष द्या. राजा रावणानं सांगितलं मंडोदरी हे तुझ्या अगोदर मला कळालंय. पंचवटी ससन्मुख जाता मीच पावतो सायुजता सकळ कुळी उद्धराय आरता सीता थोरून आणली काय सांगाव महाराज. झोपा
मंडोदरी खरं सांगू, मला एकट्याचा उद्धार करायचा नाही. कपिकुळ उद्धारी कपी मुलं उतरले मुक्त केले. नाम लागले लागले माझ्या कैरीला. कपी मुलं उतरले केले राक्षसा. मामा यायला आल्याला वाटलं दिशा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय. मला दिसण्यावर जाऊ नका. विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या. नाम चांगले चांगले नाम माझे कंठी राहो भले माझे. आहा कपी कुळ उतरिले मुक्त केले. एकट्याचा उतार नाही. राजा रावणानं पण थोडक्यात जागा होता, हित कळालं नाही. पण तिसरा वर्ग माझ्या ज्ञानोबरायाचा, माझ्या तुकोबरायाचा, माझ्या नाथ बाबाचा, मायका आज ज्यांचा हा जयंती सोहळा आहे बरं काय, राष्ट्रमाता पुण्यश्लोक आमच्या आईला देवी होळकर ह्या जाग्याही होत्या आणि यांना हितही कळालं. सोदनिया आले चलता आले संत पलट्यात मला झोप लागली. पलट्या झोप. तुम्ही भजन सुरू केले मला फेटा बांधायची कळा ना. हे आमच्या जवळच होते. हे आज कसं वाले म्हणले मला चक्कर आली आता. विनोद नाही, एक वाक्य बोल का तुम्ही सुखी कधी आहात एवढं वाक्य घेऊन जा. पलट्या जर तुम्हाला झोप लागत असेल तुम्ही सुखी आहात. नाही तर काही माणसं झोपाय बघतील. बायको म्हणजे आज का करला माय कसं व्हालं की म्हणजे तळमळ आहे. विठाला विठाला एक वाक्य आहे, समाधान राहणं मामा, सतत समाधान राहणं हे देवाचं दर्शन आहे. मला वाटलं हे झालं काय. सतत समाधान राहणं कुणाचं दर्शन आहे, देवाचं दर्शन आहे. आणि सतत तळमळ करणं हे हजारो जन्माचा पाप आहे. विठाला विठाला बस जाऊ द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो, काय सांगू लागलो. कीर्तन विठाला विठाला शोधून आले संत. हिताहित जगाचे खरं हित कशात आहे कुणाला माहितीये, संताला माहितीये. म्हणून तुकोबरा म्हणतात हित ते करावे देवाच्या हे कसं आहे बघा. आता मी विनोदाला सांगतोय चरमर, भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते, नाही तर काही बायाची भाजी लई नमुना.
अर डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इथल्या सोडून इथल्या मडपातल्या धरून सांगालो विढाला एका बाईने भाजी केली कृष्णा महाराज. तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मामा मालकाला भूक लागली ते मला जेव्हा वाढ इकडे बघा इकडं महाजीव चालाय तिकडं काय हे काय मूर्ती लोकीचे उपराटे थोडं काही वाजलं तिकडं आवाज विढाला जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या. एका बाईने भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ कृष्णा महाराज. हिनं भाजी वाढली हिनं फुरक आणला शिंडीत तैट. असं माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अजातवाद. आणि तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे मी एकटा सोडून. भाऊ झालंही नाही मला करायची नाही. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे खरं सांगा इमानदारीनं तुम झाले की हे झाले लगेच कळते झाली समाधान तुमचे देखील. नाही भाजी कशी का होईना मालकीन जीव घाल तरी पुढे बसते का नाही. हो म्हणा हो म्हणजे तुम्हाला तेवढंच नाही. आता ती पुढे बसली त्याच्या डोळ्यातून अश्रू आलेत कृष्णा महाराज. गपचिप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून अश्रू. ते म्हणला प्रेम अश्रू आहेत प्रेम अश्रू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणल्यास मसरवाटा गाठावा लागेल म्हणला विढाला असा म्हणून नाही पटा म्हणून सांगतो लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघत आहे. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते. महाराज सांगता शोधून आले संत हितहित हित ते करावे. देवाचे चिंतन हित नाही ठावी जनने. मग हित कुणाला माहिती आहे संतांना. मग तो खबर आहे सांगतात असे सतत जागे आहेत आपुलिया हिता जो असे जागता. आता जागता खरं सांगा तुम्ही जागे आहात का झोपलात बोला की इमानदारीनं खरं सांगू आपण प्रपंचात जागे आहात परमार्थात झोपलो. संत परमार्थात जागे आहेत आणि व्यवहारात झोपलेत. बोल बोलने आ बोले बोल बोलने आ बोले जागे बाहेर आतने चले जागे बाहेर आतने चले कैसे घरात घर फुल केले कैसे घरात घर फुल केले जैसे घरात घर फुल केले उजळला टाळी वाजवा टाळी टाळी थांबा थांबा टाळ वाजवा जोरात टाळ वाजवा थांबा मृदंग टाळी बटार बसले टाळी जोरात जोरात टाळ
वा आणि टाळ वासुदेव करे तो फेरा वासुदेव वसुदेव करतो मेरा वसुदेव करतो मेरा देव करीतो बोल बोलले आ बोले बोल जागे बाहेर हात निघाले जागे बाहेर हात निजले संत बाहेर जागे आहेत निजले आपण बाहेर जागे ना आत निजले हात जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा चोर निजल्या नाडू जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा अरे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा 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 क्या बात है जोरात टाळी वाजवा आता जागा रे भाई बस कोणाच्या अंगाची रोग मी एका ठिकाणी असा झटका हाणला गड्याच्या अंगात आला मामा इमान धरलो ते जेव्हा उठला आहा हो नका नका ना हुशार माणूस होता ह्याच्यासारखं ह्याचं नाव काय हा इनकराव जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणलं लागलं सोडा 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 हा इनकराव म्हणलं कामून 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 ते म्हणलं बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल बिड्या मोडत्याल ह्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि लोक म्हणते त्याच्या अंगात दिवी घुसली बेसरमच्या फोका ना विढाला विढाला एवढं वाक्य घेऊन जा मला टाइमच कीर्तन सोडायचं एवढं वाक्य आहे का अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्तात शिरलेला देव निघत नाही निघत नाही आज ज्यांची जयंती आहे पुण्यश्लोक अहिलादेवी माता यांच्या अंगात नाही देव आला यांच्या हातात देव आला म्हणून हे घडलंय महाराज खरं सांगू एवढं वाक्य आहे का आज आपल्याला तुमच्या पंजोबाचं नाव माहिती आहे का पंजोबाचं नाव काय तुमचं पंजोबाचं तर खापर पंजोबाचा तवाच गेला खापर पंजोबा अरे ढोपर आता ते कशाला बोलत बसू अरे आपल्या पंजोबाचं नाव सांगता येत नाही ऐका पूर्वजाचं नाव सांगता येत नाही आज 300 वर्षे झालं समाज विसरत नाही राहिल्या त्या कीर्ती जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी गेले दिगंबर विश्वलाही भूती विश्वलाही भूती राहिल्या त्या कीर्ती दिगंबर ईश्वराई मूर्ती गेले दिगंबर ईश्वराई मूर्ती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी उत्तमती उरकती मागे उरकती मागे हरी उत्तमती उरकती मागे उत्तमती उरकती मागे मरणची उरकती मागे 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 उत्तमती उरकती मागे हरी तुका मने कामनाची सने उत्तमती उरकती मागे उत्तमती उरकती मागे उत्तमती उरकती मागे उत्तमती उरकती मागे वा 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 2 प्रमाण दिले किती दिली किती कोणते कोणते आम्हाला माहित असतं तर तुला कायला बोलला असतं तुका म्हणे एका मरण्याची
उत्तमाची उरे राहिल्या त्या कीर्ती गेले दिगांबर. आता एक सुंदर प्रमाण आहे का, तुका म्हणे जावी सत कीर्तीने बरं वेटाळी वाजवा. दादा इथं कुणाला राहायचं नाही, प्रत्येकाला जायचंय. पण ऐका, आज 300 वर्ष झाले तरी समाज कबीरा जब पैदा जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो. क्या बात है. हम हंसे जग रोए, हम हंसे जग रोए. छतरिया छतरिया झीनी रे झीनी, छतरिया झीनी रे झीनी, छतरिया झीनी रे झीनी. छतरिया ताली वाजवा. दादा त्याचं नाव काय? अनिल दादा. ते मोबाईल खिशात ठेवा, माझ्याकडे बघा. वाढू झालं बघा रे, ते इचका इचकीच चालू आहे. मायच्या नाही मोबाईलला लय वाटून गेले हो इमानदार माणसाला. माणसं बोला काही तर बायकोलाही बोला ना इमानदार नो. काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्या घरात घुसले, त्याच्या पाठीत दणका बसला, घर बदललं घरी म्हणला आपलं विडाला विडाला. ऐका दादा, काला येतच महिना महा, काल बदललाय. पण ह्याही कालात चांगलं वागा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आता लई बोलणार. या जगात दोनच माणसाला किंमत आहे मामा. किती? दोनच. ज्याचा आचार चांगला आहे आणि ज्याचा विचार चांगला आहे. टाळी वाजवा. आज जयंती साजरी का होते? त्यांचा आचारही चांगला होता आणि त्यांचा विचारही चांगला होता. वा वा वा. विचारही चांगला होता म्हणून कोण कुणाला विचारतं महाराज. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. आचार चांगला होता, विचार चांगला होता म्हणून त्यांना आपलं हित चांगलं हित साधलं. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता. ज्यांना आपलं हित कळालं, धन्य माता, धन्य धन्य. आणि धन्यता कुणालाही मिळत नाही एवढं वाक्य आहे का. थोडासा कथा भाग सांगतो. टाळी वाजवा. विढाला विढाला. अरे धन्यतेला माणूस केव्हा पात्र होतो? एक वाक्य आहे का. जगाला न्याय कुणी देईल यात नवल नाही, माणसाला माणूस न्याय देईल कृष्णा महाराज यात नवल नाही. एका मुख्या प्राण्याला, गाईला न्याय देणाऱ्या आमच्या आईला देव होळकर होत्या. इंदूरच्या बाजारामध्ये, आता तुम्हाला सगळ्याला चरित्र माहिती आहे पण थोडक्यात सांगतो ऐका. एक घंटा बांधला होता. कशासाठी? बोला की थोडं. बोला हो म्हणा की. घंटा मंदिरात काय असतो? काय असतो? कोणीतरी आलं कळतंय. ऐका, ज्याला न्याय पाहिजे असेल, माझ्याकडे लक्ष द्या, त्याच्यासाठी घंटा बांधला होता. 9च्या समारामध्ये कुणीही यायचं आणि घंटा वाजवायचा घना घना. आमच्या आईला देव माता जायच्या आणि ज्याची काय समस्या असेल, ज्याचे काही जीवनात अडचण असेल विचारायच्या आणि न्याय द्यायच्या. कुणाला? कोण गरीब गोरगरिबाला न्याय द्यायच्या. पण एक दिवस असा आला मामा, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. एक गाय होती. कोण? गाय. आणि आपल्या देशामध्ये गाय फार श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा म्हणतात, पाहे पादूत पवित्र आणि गोड. हंबरोने वासराले जातात जेव्हा गाये, गाईमध्ये दिसती माली माय हो. आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा खाना, दुष्काळामध्ये मायेचा माझ्या हातला होता पाना. अरे पिठामध्ये मले पाणी टाकलं पाणी जाई जेव्हा मले पिटा दारू पिऊन मायेला जेव्हा मारी माझा बाप थर थर कापे आता लागे तिला थाप. अरे कसा याच्या दावणीला बांधली जशी गाये, तेव्हा मले गाई दिसते मारी
कृष्णासाठी टाळ्या वाजवा कृष्णासाठी. टाळी वाजवा की असं का जोऱ्यात टाळी वाजवा जोऱ्यात. काय ताकद मामा. जाऊ द्या. एका गाईचं बछडं ऐका, एका रथानं एका गाडीनं मेलं. रात दुपारी भर 12 वाजता ती गाय आली. जिथं न्याय देण्याची जागा होती घंटा घना 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 घंटा वाजत होता. आईसाहेबांनी विचार केला, ह्या टायमाला कोण घंटा वाजवतोय? पाहिलं तर कोण? गाय. कोण? बोला की गाय. त्या गाईला स्पर्श केला. हात लावल्याबरोबर गाय पुढं चालत होती आणि गाईच्या पाठीमाग आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता होळकर चालत होत्या. आई वाजवा दादा कडाला. कुणाच्याही मागं चालण्यापेक्षा 2 व्यक्तीच्या मागं चाला, एक संताच्या आणि दुसरं गाईच्या. आज भगवान श्रीकृष्णानं गाई राखल्या. काय राखल्या? म्हणून नाव पडलं गोपाल. गाई राखितो 9 लाख, गाई राखिता झिजले. अरे ज्या आपल्या देवानं गाई राखावा एवढा आपला हिंदू धर्म पवित्र आहे. टाळी वाजवा. गाईच्या पाठीमागे ताड 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 ताडल्या. माझ्या आईला देवी होळकर ऐका, पाहिलं तर काय ते बचड गाईचं मेल्यानं. तळपायाची आग मस्तकाला गेली. विचार केला, कोण नराधामाश, कोण नराधामाशील? ज्यानं हे कृत्य केलंय त्याचे हातपाय बांधा आणि याच रथाखाली त्याला जिवंत टाका. कुणं सांगितलं? कुणं सांगितलं? काही अशी उभा राहिलेले होते. आता काही बाहेर बसलेत हो का, काय आत येऊन बसलेत. बाहेर बसलेली 1-2 हुशार माणसं पळत आली. आई साहेब, मासाहेब, का हा निर्णय मागं घ्या. कशासाठी? हे कृत्य तुमच्या मुलानंच केलंय. कुणं केलंय? युवराज या राजानंच केलंय. विचार केला, अरे माझ्या राज्यामध्ये माझा मुलगा असेल काय आणि कोण असेल काय त्याला सारखाच न्याय. टाळी वाजवा. सारखाच न्याय. ऐका, कोणती आई अशी असेल? कृष्णा महाराज. हातपाय बांधायला लावली, गाडीच्या पुढं टाकलं. कोणीच रथात चढना मामाश्री, कोणीच चढना. स्वतः माझ्या आईला देवीनं हातात तुरोत घेतला, हातात ते दोर घेतला. सारथी झाल्या. रथ हाकणार तितक्यात ती गोमाता पुढे येऊन उभा राहिली. कोण? बोला की गोमाता. त्या गोमातेच्या डोळ्यातून अश्रू आले. आई साहेब, बस खरं सांगू, न्याय कळाला मला, धर्म कळाला. जिच्यापाशी न्याय आहे, जिच्यापाशी धर्म आहे, जिच्यापाशी विचार आहे, जिच्यापाशी आचार आहे, त्यांचं नाव माझ्या आईला देव होळकर आहे. वा क्या बात आहे. आई साहेब, माझं एक बचलं गेलं काही होणार नाही, पण तुमचा जो मुलगा आहे ना, हे देशाचं संरक्षण करणार आहे. टाळी वाजवा. आपल्याकडं मन आहे लाख मरावे, परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा. टाळी वाजवा. कामा. अरे ज्या स्त्रीनं गाईला न्याय द्यावा अशालाच म्हणायचंय धन्य माता पे. टाळी वाजवा. एका भुक्या प्राण्याला, गाईला ज्यांना न्याय द्यावा अशा व्यक्तीलाच म्हणायचे धन्य माता पिता तया आपुलिया हिता जो असे जागता. आता धन्यता बऱ्याच ठिकाणी आली बरं काय. नामदेवराय म्हणतात, ज्यानं देव हृदया साठविला हरी, जी ही हृदये मंदिरी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. जे ध्याती अंतरी नारायण, जे ध्याती अंतरी
टाळी वाजवा माय बाप काय बात आहे. त्याची माय वाह. धन्य त्याची माय धनजाची माय धनजाची माय धनजाची माय प्रसवली धनजाची माय धनजाची माय धनजाची माय प्रसवली नारायण गाय 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 नारायण धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्या ते अंतरी नारायण गाय. जाऊ द्या एक सुंदर प्रमाण आहे. आता थोडे सरळ बसा थोडे सूर्यफुलाला माला टाकले झाल्या. हे कसं असते मी विनोदाला सांगतो बरं काय हे निमित्तिक कीर्तन आहे थोडं जड जात ऐका. एक वाक्य बोलू मातीवर शेण पडल्याला वाया जात नाही. तुम्ही हा कार्यक्रम केल्याला कसा वाया जाईल कशा वाया जाईल. जेवढ्या जेवढ्यानं सहकार्य केलं ना हे आज आमच्या अहिलादेवी होळकर खरंच सांगतो यांच्या रक्ताचे तुम्ही सुपुत्र आहेत म्हणायचं. विढाला विढाला बस म्हणून महाराज सांगतात धन्य माता पिता. एक सुंदर नामदेवराय सांगतात धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे पर जाऊ द्या. महाराज ते सतत जागे आहेत त्यांना आपलं हित कळालं त्यांच्या माता पित्याला धन्यता आहे. मग आशाच्या पोटी येणारे मुलं कसे असतात. पुळी कन्या पुत्र होते सात्विक. वा, टाळी. पुळी कन्या पुत्र होते सात्विक. अयत्त हरिक वाटे देवा तयत्त हरिक वाटे देवा अयत्त हरिक वाटे देवा तयत्त हरिक वाटे देवा. पुळी कन्या पुत्र होते सात्विक. पुळी कन्या पुत्र होते सिग्नल पडलं. हे कळायला मला आता 10:30 वाजत आलेत. कुणी कन्यापुत्र होती जे तयाचा हरी जाऊ द्या थोडक्या अगोदर कन्या अगोदर मला की कन्या नंतर पुत्र. मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं. इतरी सोडून सांगा बरं का. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आता तुम्ही घरी जा. चर्मल तुम्ही जर घरी गेले ना दारात कुत्रा असल्याला पळतच येते. मालकाच्या अंगाला कटक कुत्र कोण आणि पुत्र तिकून येतात म्हणणार म्हातारा गोडा आहे. एका टप्पू ठाणे म्हातारा गोडा आहे. म्हातारा म्हणते नको रे भाड्या तू यासाठी पांढऱ्याचं काढ केलं रे. जयंतीला पट्टी दिली नाही रे. मिरवणूक आपल्या दिंडी मिरवणूकला आलो नाही रे. पंक्तीला कचून हाणलं रे. आणि कीर्तनाला बाहेर बसलो तिथला चांगला बूट हाणला रे. आणि तू म्हणाला टप्पू दिला आता कुठं खपू बाळ्या. ही पाळी बऱ्याच जनावर आली आहे. विढाला विढाला कन्या कशी असाव एकाच वाक्यात सांगतो. कन्या कशी असाव आपल्या राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सारख्या. अहिल्यादेवी माता की अहिल्यादेवी माता की अहिल्यादेवी माता की. हर 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 हर. कन्या कुळी कन्या पुत्र एकच धन्य एकच असा भगीरथासारखा. कुणासारखा एकच. धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त. भगीरथासारखा एकच. ज्ञानोबरायासारखा तुकोबरायासारखा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा एकच. मल्हारराव होळकर
यांच्यासारखा एकच. अरे खांडेराव होळकर यांच्यासारखा एकटाच असावा टाळी वाजव, एकच. म्हणून आज त्यांचा कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक प्रकाराचे 3 तुकामने केले. जाऊ द्या, तयाचा हरिक वाटे देवा. महाराज देवाला आनंद वाटण्यासारखं काय करतात? गीता भागवत टाळी वाजवा. टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा. जोरात टाळी वाजवा मामा. जाऊ द्या, टाइम झालाय. तो कमनीमध्ये घडो त्यांची, कुणाची चकारात्मक त्यांची. अशा व्यक्तीची सेवा घडली तरी माझ्या दैवा पार नाही. जाऊ द्या, कीर्तन सुटलं, शिवेला महत्व आहे. तरुण मंडळी बाहेर बसलेले, आत बसलेले, मांडी घाला, मांडी घाला, पायवरी केले. तुम्ही देशाची सेवा करा, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही राष्ट्राची सेवा करा, गोमातेची सेवा करा, धर्माची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, मायबापाची सेवा करा, पुण्यश्लोक राजमाता आईला देव होळकर यांची सेवा करा. लोक आपल्याला किंमत दिल्याशिवाय राहत नाही. सेवेला किंमत आहे. जे तर ज्ञानाचा ते तर सेवा. हा सेवेलागी सेवा. आता कृष्ण महाराज विनोद नाही बरं काय. तुम्हाला किती किंमत आहे, किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी एका झपक्यात. आणि खरं नाही, विनोद नाही. मृदंगाचा हातानं गाडवाची लात मोकार लागत. या विनोद नाही, विनोद नाही. किंमत आहे हो, किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला हे का नाही तुम्हाला झाले का? त्याची मायकीन माईकवाल्याची बायको मायकीन, मायकीन. त्याला जर म्हणत आवाज कसा सोडा, म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा. किंमत आहे हो. डॉक्टराची बायको बोला की, डॉक्टरीन. कंडक्टरची बायको कंडक्टरीन. सरपंचाची बायको सरपंचीन. वकिलाची बायको वकील. पेताड्याची बायको पेताडे. वाईटाला कोणीच किंमत येत नाही. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. टाळी वाजवा दादा, पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल, काय झालं नाही, वाजलाय, साऊंड वाजला वाटले काय. बेंडकुळ आहे काय की आहे बेंडकुळ. सगळेच उठतात बाबा. आता उठू नका, उठू नका, उठा उठा, सगळेच उठा. उठू नका, उठू नका. ए खाली बसा. कसं करा. वा. हातावर घ्या, हातावर घ्या, हातावर घ्या. खाली बसा महिला मंडळ. काय होत नाही, बसा खाली बसा. ये हा, हातावर घ्या. सरळ सरळ सरळ. इकडे बाहेर बसलेले हातावर घ्या. हा असे ठेवा. चाय पिऊन येतोय. बारखुमाय टाळी वाजवा. मध्ये गोम गेली की पार गेली की बाया. काय धंदा आणि काय नाही. मला तर वाटलं काय साप आला काय तिकडं. असू द्या, आनंद वाटला. एक वाक्य बोलतो कार्यकर्ते मंडळी. बरं ऐका बरं का. तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला, जोरात बोला. भरून दरवर्षी पुण्यश्लोक राजमाता आईला देव होळकर यांची जयंती अशी चांगली घ्या करून. नक्की तुम्हाला
आईला देवी माता आशीर्वाद देत्याल वरून आशीर्वाद देत्याल थोड्या टाळी वाजव थोड्या म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणी सद्गुरू मोतीराम महाराज आमच्या परभणी जिल्ह्यात वैभव नामधारक सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. एक बार आमच्या कृष्णा महाराजासाठी टाळी वाजवा आमच्या मामासाठी पंढरीनाथ महाराज जोरात जोरात टाळी वाजवा जोरात माईपाऱ्यासाठी जोरात टाळी वाजवा. बाहेर बसलेले तुम्ही झोपा सगळे झाले. धन्यवाद देतो. करविली देशी गेली कट कट वापुडे खानीत देव जाणे ज्ञानेश्वरा